नमस्कार भक्त हो सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण अधिक मासातील पौर्णिमा याबद्दल माहिती बघणार आहोत। अधिक मासातील पौर्णिमा ही अत्यंत पुण्यदायी आणि आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली मानली जाते। अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगातील एक अतिरिक्त महिना जो साधारण 3 वर्षातून एकदा येतो। या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण भगवान विष्णू यांनी त्याला आपले नाव दिले आहे। या महिन्यातील पौर्णिमा खूप विशेष मानली जाते। या दिवशी केलेले पुण्य, दान, जप आणि व्रत याचे फळ अनंत पटीने वाढते असे मानले जाते। आज तुम्ही ही कथा पाहत आहात तो काही योगायोग नाही। अनेक लोक ही कथा मध्येच सोडतात, पण जे लोक शेवटपर्यंत पाहतात त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल नक्की घडतो। आज आपण बोलणार आहोत अधिक मास पौर्णिमेबद्दल। एक असा दिवस ज्या दिवशी केलेली एक छोटी प्रार्थना सुद्धा तुमचे नशीब बदलू शकते। ही कथा फक्त ऐकायची नाही तर ती मनापासून अनुभवायची आहे। म्हणून आत्ताच एक काम करा, तुमच्या मनात जी इच्छा आहे ती शांतपणे श्रीहरींना सांगा। आणि जर तुम्हाला वाटत असेल की भगवान तुमचं ऐकत आहेत तर लगेच कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा संदेश अजून लोकांपर्यंत पोहोचवेल। तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अधिक मास हा भगवान श्री विष्णूला अर्पण केलेला अतिशय पवित्र महिना मानला जातो। या महिन्यातील पौर्णिमा विशेष पुण्यदायी असते। या दिवशी केलेले व्रत, दान आणि कथा श्रवण केल्याने अनेक पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते। अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक दिवस पुण्यदायी असला तरी पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। या दिवशी केलेले स्नान, जप, दान आणि कथा श्रवण यामुळे मनुष्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला श्रीहरींची कृपा प्राप्त होते। पुराणांमध्ये सांगितलेली एक सुंदर कथा आहे। पूर्वी एका गावात गंगाबाई नावाची एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्री राहत होती। तिच्याकडे धन, संपत्ती, अन्न काहीच नव्हते, पण तिच्या मनात भगवान श्री विष्णूंप्रती अपार प्रेम आणि श्रद्धा होती। ती रोज सकाळी उठून नदीवर जाऊन स्नान करायची आणि मनोभावे भगवंताचेच नामस्मरण करायची। एकदा अधिक मास आला। गावातील सर्व लोक या पवित्र महिन्याचे व्रत, पूजा, दान यामध्ये मग्न झाले। प्रत्येक जण आपल्या शक्तीनुसार पूजा करत होता। कोणी मोठे यज्ञ करत होते तर कोणी ब्राह्मणांना अन्नदान देत होते। गंगाबाई मात्र खूप दुःखी झाली, कारण तिच्याकडे या सगळ्यांसाठी काहीच नव्हते। पण तिने मनाशी ठरवले, माझ्याकडे धन नसले तरी मी श्रद्धेने व्रत नक्की करेन। अधिक मासातील पौर्णिमेचा दिवस उजडला। पहाटे गंगाबाई नदीवर गेली, थंड पाण्यात स्नान केले, स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि एका छोट्याशा जागी बसून भगवान श्री विष्णूंची पूजा करू लागली। तिच्याकडे फुले नव्हती, मिठाई नव्हती, न कोणताही मोठा नैवेद्य होता। तिने फक्त तुळशीची काही पाने आणि स्वच्छ पाणी अर्पण केले। डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणाली, हे श्रीहरी, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, पण माझी भक्ती शुद्ध आहे, कृपया ती स्वीकार करा। तिची ही निष्कपट भक्ती पाहून भगवान श्री विष्णू अत्यंत प्रसन्न झाले। त्या रात्री गंगाबाईला स्वप्नात श्री विष्णूंचे दर्शन झाले। ते हसून म्हणाले, हे भक्त, तू जे प्रेमाने अर्पण केलेस ते मला सर्वात प्रिय आहेस आणि अधिक मास पौर्णिमेच्या या व्रतामुळे तुझे सर्व दुःख दूर होतील आणि तुझ्या जीवनात सुख समृद्धी येईल। दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाबाई उठली तेव्हा तिला आश्चर्य वाटले। तिच्या घरात अन्नधान्य भरलेले होते, घर स्वच्छ व सुंदर दिसत होते आणि तिच्या आयुष्यात अचानक आनंद व समाधान आले होते। हळूहळू तिची गरिबी नाहीशी झाली आणि ती सुखी जीवन जगू लागली। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची भक्ती अजून वाढली। ती संपत्तीमुळे गर्विष्ठ झाली नाही, तर अधिक नम्र झाली। ही कथा आपल्याला सांगते की भगवंताला मोठे यज्ञ, दान किंवा दिखावा नको असतो, त्यांना फक्त शुद्ध मनाची भक्ती हवी असते। अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी केलेले व्रत, जप, दान आणि विशेषतः श्रद्धेने केलेली पूजा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। या दिवशी शक्य असेल तर लवकर उठून स्नान करावे, व्रत पाळावे, तुळशी पत्र अर्पण करावे, दीपदान करावे आणि गरजूंना दान करावे। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपल्यास विशेष फळ मिळते असे मानले जातं। अधिक मास पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्याला श्रद्धा, साधेपणा आणि निस्वार्थ भक्तीचे महत्त्व शिकवते। जो कोणी हा दिवस मनापासून पाळतो त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात
आणि भगवान श्रीहरींचे आशीर्वाद त्याच्यावर सदैव राहतात. गंगाबाईच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागली, पण तिच्या मनात कधीही अहंकार आला नाही. उलट ती अधिक नम्र झाली आणि रोजच्या रोज भगवान श्री विष्णूंचे आभार मानू लागली. तिच्या घरात आता अन्नधान्य होते, पण ती स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त वापरू लागली. गावातील गरजू भुकेले लोक तिच्याकडे येऊ लागले आणि गंगाबाई त्यांना प्रेमाने अन्नदान करू लागली. हळूहळू गावात तिच्या भक्तीची कीर्ती पसरली. लोक आश्चर्याने विचारू लागले, इतकी गरिबी असलेली ही स्त्री अचानक इतकी समृद्ध कशी झाली? काहींना तिच्यावर विश्वास बसत नव्हता, तर काही जण तिच्याकडे जाऊन तिचे रहस्य जाणून घेऊ लागले. गंगाबाई मात्र अगदी साधेपणाने सांगायची, हे सर्व माझं काहीच नाही, ही सर्व श्रीहरींची कृपा आहे. मी फक्त अधिक मास पौर्णिमेला श्रद्धेने व्रत केले आणि भगवंताने माझ्यावर कृपा केली. तिच्या या शब्दांनी अनेक लोक प्रेरित झाले. पुढच्या अधिक मासात गावातील अनेकांनी मनापासून व्रत, जप, दान सुरू केले. एकदा त्या गावात एक श्रीमंत पण अहंकारी व्यापारी आला. त्याने गंगाबाईची कथा ऐकली, पण त्याला वाटले की हे सर्व फक्त योगायोग आहे. त्याने मनात विचार केला, जर एवढ्याशा व्रताने इतकी संपत्ती मिळत असेल तर मीही हे व्रत करतो, पण मला त्याहून अधिक लाभ मिळायला हवा. अधिक मास पौर्णिमेचा दिवस आला. त्या व्यापाऱ्याने मोठा सोहळा केला. मोठमोठे नैवेद्य, भव्य पूजा, भरपूर दान, पण त्याच्या मनात अहंकार आणि स्वार्थ होता. तो मनात म्हणत होता, भगवंताला इतके काही देतोय, आता त्यांनी मला अधिक संपत्ती द्यायलाच हवी. त्या रात्री त्याला कोणतेही स्वप्न पडले नाही, कोणतीही कृपा जाणवली नाही. उलट काही दिवसात त्याच्या व्यापारात तोटा होऊ लागला. तो घाबरला आणि गंगाबाईकडे धावत आला. त्याने नम्रपणे विचारले, मी सर्व काही केले तरी मला फळ काय मिळाले नाही? गंगाबाई शांतपणे म्हणाली, तू पूजा केलीस पण भक्ती नाही केलीस. तू दान दिलेस पण त्यात प्रेम नव्हते. भगवंताला वस्तूंची गरज नसते, त्यांना फक्त शुद्ध मन आणि निस्वार्थ भावना हवी असते. हे ऐकून त्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. त्याने मनापासून पश्चाताप केला आणि पुढच्या दिवसापासून तोही नम्रतेने भगवान श्री विष्णूंची भक्ती करू लागला. काही काळानंतर त्याच्या आयुष्यातही शांतता आणि स्थैर्य आले, कारण आता त्याची पूजा खरी होती, स्वार्थरहित होती. अशा प्रकारे अधिक मास पौर्णिमेची ही कथा आपल्याला अत्यंत सुंदर संदेश देते. भक्ती ही दिखाव्याची नसून ती मनाची असते. गंगाबाईसारखी साधी, निष्कपट भक्ती केल्यास भगवान नक्की प्रसन्न होतात. या दिवशी केलेले व्रत, जप, दान हे तेव्हाच फलदायी ठरते जेव्हा त्यात श्रद्धा, नम्रता आणि प्रेम असते. अधिक मास पौर्णिमेला म्हणूनच सांगितले जाते, कमी साधना असेल तरी चालेल, पण मन शुद्ध आणि भक्ती खरी असावी. व्यापाऱ्याच्या मनात झालेला तो बदल हा केवळ त्याच्यासाठी नव्हता, तर संपूर्ण गावासाठी एक मोठा धडा ठरला. गंगाबाईच्या साध्या पण गहन शब्दांनी गावकऱ्यांच्या मनावर खोल परिणाम केला. आता गावात पूजा, व्रत आणि दान हे सगळं परंपरेसाठी नव्हे तर मनापासून आणि श्रद्धेने होऊ लागले. पुढचा अधिक मास आला तेव्हा गावचे रूपच बदलले होते. प्रत्येक घरात सकाळी लवकर उठून स्नान, जप, तुळशीपूजन, दीपदान सुरू झाले. श्रीमंत गरीब असा भेद राहिला नाही. सर्वजण एकत्र येऊन भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करू लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र गावभर गुंजू लागला. अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण गाव नदीकाठी जमला. सर्वांनी एकत्र स्नान केले, पूजन केले आणि मनापासून प्रार्थना केली. त्या दिवशी वातावरण इतके पवित्र झाले होते की जणू काही स्वतः श्रीहरी त्या ठिकाणी उपस्थित राहिले असे भासत होते. त्या रात्री अनेक गावकऱ्यांना अद्भुत अनुभव आला. काहींना स्वप्नात भगवान श्री विष्णूंचे दर्शन झाले. काहींच्या घरातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या, तर काहींना मनात शांती लाभली. गावात आनंद, समाधान आणि एकता निर्माण झाली. गंगाबाई मात्र अजूनही पूर्वीसारखीच साधी राहिली. ती नेहमी म्हणायची, हे सर्व माझे नाही, हे सर्व श्रीहरींचे आहे. आपण फक्त भक्ती करत राहायची. तिच्या या वागण्यामुळे लोक तिला अधिक सन्मान करू लागले, पण ती कधीही गर्विष्ठ झाली नाही. काळ पुढे सरकत गेला. गंगाबाई वृद्ध झाली, पण तिची भक्ती कधीही कमी झाली नाही. शेवटच्या दिवसांतही ती श्री विष्णूंचे नाव घेत राहिली. असे म्हणतात की तिच्या अंतकाळी भगवान श्री विष्णू स्वतः तिला दर्शन देण्यासाठी आले आणि तिला आपल्या धामात स्थान दिले. गावातील लोकांनी हा प्रसंग पाहिला आणि त्यांना खात्री पटली, खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. अधिक मास पौर्णिमेच्या व्रताचे आणि निष्कपट श्रद्धेचे फळ नक्कीच मिळते.
आजही त्या गावात ही परंपरा चालू आहे. प्रत्येक अधिक मास पौर्णिमेला लोक गंगाबाईची कथा आठवतात आणि श्रद्धेने व्रत करतात आणि भगवान श्री विष्णूंची पूजा देखील करतात. मित्रांनो, ही अधिक मास पौर्णिमेची पवित्र कथा तुम्ही मनापासून ऐकली असेल तर एक क्षण डोळे बंद करा आणि भगवान श्रीहरींचे नाम घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा हा क्षण तुमच्या जीवनात बदल घडवू शकतो. जशी गंगाबाईची भक्ती तिचं आयुष्य बदलून गेली तसंच तुमचंही नशीब बदलू शकतं. फक्त श्रद्धा हवी आणि विश्वास हवा. जर तुम्हाला वाटत असेल की ही कथा तुमच्यासाठी खास होती तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. अशाच दिव्य कथा आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अधिक मास पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री हरी विष्णू.